हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे काळ्या चण्यांची आमटी. चला तर मग बघूया मी इथे काय काय घेत आहे. आणि हो, ही आमटी फक्त 15 मिनिटात बनते. चला तर मग बघू. इथे मी 3 छोटे मोठे कांदे घेतले आहेत, 3 हिरवी मिरची घेतली आहे, थोडा अद्रकचा तुकडा घेतला आहे, 4-5 पाकळ्या लसूण आणि मोठी विलायची घेतली आहे आणि थोडासा कोथिंबीर घातला आहे. चला मग आपण इथं कुकर बंद करून घेऊया आणि कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या लावून घेऊया. 7 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त कुकर शिजून निघते. तुम्ही बघू शकता चणे पण एकदम मस्त शिजले आहेत. आणि हे आपण टाकलेला मसाला सर्व काढून घ्यायचा असा आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सी मधून काढून घ्यायचा. चला तर मग आता कढई ठेवूया. कढईमध्ये मी एक तेजपत्ता, थोडीशी दालचिनी आणि जिरा घातला आहे आणि हे बेसिक मसाले आहेत. मिरची पावडर, धना पावडर आणि थोडासा मी घाटी मसाला घातला आहे याच्यात, बाकी काहीच नाही. आणि तेजपत्ता टाकून आणि हे मी कांदा हे आपलं काढून घेतलं होता ना मसाला, तो कुकर मधून तो पिसून घेतला आणि याच्यात थोडासा मिक्स करून घेत आहे. खाली याला आपल्याला भाजून मतलब भुनून घ्यायचं आहे की 2 ते 3 मिनिटं तो तेल सुटेपर्यंत थोडस हे करून घ्यायचं खाली वरी कढईत तेलात. आणि हे आपले चणे शिजलेले याच्यात टाकून द्यायचे. तुम्ही बघू शकता आपली आमटी तयार आहे आणि खरी खोट ही आमटी 15 मिनिटातच बनते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि हो, ह्या आमटी पुढीना नॉनव्हेज पण फेल आहे. तर आमटी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब